नमस्कार सर्वांना, मी सौरभ कोळी स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहे डायस म्हणजे ठोकळा म्हणजेच रिझनिंग या टॉपिकवरती आज आपण चर्चा करणार. मॅथ आणि रिझनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये फरक काय आहे. तर बघा, गणित हे सर्वांना सॉल्व्ह करता येतं, फॉर्म्युला बेस असतं. फॉर्म्युला आपला पाठ असेल तर गणित आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. पण रिझनिंग मध्ये तसं नाही. रिझनिंग मध्ये आपल्याला लॉजिक लावावं लागतं, त्याचबरोबर कन्सेप्ट क्लिअर करावे लागतात, त्यानंतर आपल्याला आन्सर काढावं लागतं आणि प्रत्येकाचा आन्सर या ठिकाणी वेगवेगळे येत असतात, बरोबर. त्याच रिलेटेड आपण डायस ठोकळा यावरती कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि त्यांना कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं यावरती आज आपण चर्चा करणार. त्याचबरोबर एमपीएससी असो, सरळ सेवा असतो, गट ब गट क, त्याचबरोबर युपीएससी ला सुद्धा डायस ठोकळा या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, बरोबर. बघा, आज आपण बेसिक पासून या ठिकाणी स्टार्ट करणार, सुरुवात करणार. आधी बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, ते म्हणजे कोपरे, कॉर्नर, त्याचबरोबर बाजू, एजेस आणि पृष्ठे, फेसेस. बघा, या ठिकाणी आपण बघणार कोपरे. कॉर्नर किती आहेत तर बघा, हा एक कोपरा, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा. म्हणजे कोपरे किती आहे तर 8 या ठिकाणी आपल्याला कोपरे आहे, बरोबर. त्यानंतर बाजू म्हणजे एजेस. बघा आता एजेस किती आहेत, 1 2 3 4, बरोबर, 5 6 7 8 9, हे 10 11 आणि 12, बरोबर. एजेस किती आहे तर 12 आहे. आणि पृष्ठ फेसेस सर्वांना माहितच आहे की डायसला फेसेस किती असतात तर 6. बघा, बघू शकतात, हा वरचा एक फेस, त्याच्या खाली अपोजिट हा दुसरा, बरोबर, हा तिसरा फेस, बरोबर, हा तिसरा, त्यानंतर हा चौथा, त्यानंतर हा पाठीमागे पाचवा, आणि हा इकडचा दिसतो आपल्याला बघा, हा रेड कलरचा, हा 6 नंबरचा फेस. म्हणजे एकूण किती फेस असतात तर 6 फेस असतात, बरोबर. त्याच रिलेटेड कशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जातात बघूयात एक एक प्रश्न. बघा, आपल्याला प्रश्न या ठिकाणी विरुद्ध पृष्ठावरील अंक, अक्षर, चिन्ह आणि रंग ओळखणे यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता टाईप 1 यामध्ये बघा, टाईप 1 या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विरुद्ध जोड्या ओळखा. आता या टाईपचे प्रश्न आले तर आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. आता हा जो डायस आहे हा एकच डायस आहे, बरोबर. याला फक्त फिरवलेला आहे, बरोबर. ज्याप्रमाणे सापशिडीचा जो डायस असतो, आपण टाकल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला नंबर दिसतात वरच्या वरच्या साईडला किंवा साईडच्या साईडला, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला डायस दिलेला आहे. हा एकच डायस आहे, याला फक्त फिरवलेलं दिसतंय. तर बघा, या ठिकाणी यांना सॉल्व्ह कसं करायचं. ओके, एकदम सिंपल आहे. हा जो 4 नंबर आहे, सेम नंबर बघायचा, बरोबर. सेम नंबर या ठिकाणी बघायचा, 4. 4 या नंबरला आपण कन्सिडर करूयात, हा सेम नंबर आहे, बरोबर. आणि याला कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार तर नेहमी अशा टाईपचा प्रश्न आला तर नेहमी घड्याळाच्या दिशेने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे क्लॉकवाईज. बघा, हा 4, 4च्या समोर 5, 5च्या समोर 1. म्हणजे बघा, 4च्या खाली 4 लिहिणार, ही पहिली डायग्राम आपण हिला कन्सिडर करूया, पहिली डायग्राम, हिला दुसरी डायग्राम, बरोबर. पहिल्या डायस मध्ये बघा, 4 4 नंतर समोर 5, 5 नंतर समोर 1, राईट. त्यानंतर दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा, दुसऱ्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसते 4 4 नंतर क्लॉकवाईज 3, 3 नंतर क्लॉकवाईज 6, 4च्या खाली 4 येणार, त्यानंतर येणार या ठिकाणी बघा 3, आणि 3च्या समोर काय येणार 6. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय की 5च्या अपोजिट 3 आहे, 1च्या अपोजिट 6 आहे, मग 4च्या अपोजिट कोणता अंक किंवा नंबर असेल तर बघा, आपल्याला माहित आहे की डायसला फेसेस किती असतात, 6 असतात. मग या ठिकाणी कोणता नंबर मिसिंग आहे तर या ठिकाणी आहे 2, हा नंबर मिसिंग आहे, म्हणजे 4च्या अपोजिट 2 असणार. आता आपण या ठिकाणी विरुद्ध जोड्या बघितल्या, म्हणजे हे झाली बेसिक कन्सेप्ट की अशा टाईपमध्येच आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. आणि यावरतीच आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, कशा प्रकारे विचारलेले आहेत ते सुद्धा बघूया. बघा, 1च्या विरुद्ध 6 आहे, 5च्या अपोजिट 3 आहे, आणि 4च्या अपोजिट 2 आपल्याला या ठिकाणी मिळालं. बघा, आता प्रश्न कशा प्रकारचा आहे. बघा, आपल्याला विचारलेला आहे 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, राईट. तर 1 या अंकाच्या विरुद्ध कोणता 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल तर आपण या ठिकाणी बघू शकता सेम कन्सेप्ट. कॉमन नंबर बघूयात आपण. कॉमन या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 6 आहे, बरोबर. आपल्याला माहित आहे आपण काय करतो की क्लॉकवाईज डायरेक्शन या ठिकाणी फिरवतो. बघा, पहिली डायग्राम, ही पहिली डायग्राम, 6 6, 6च्या समोर काय येते 4, 4च्या समोर क्लॉकवाईज या ठिकाणी आपल्याला 3 दिसते, बरोबर. त्यानंतर बघा 2, दुसरी डायग्राम, 6, 6च्या खाली 6 येणार, समोर क्लॉकवाईज 2, आणि समोर काय येणार तर 5 क्लॉकवाईज, राईट. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की 1 या अंकाच्या अपोजिट
कोणता अंक असेल? बघा या ठिकाणी 4च्या अपोजिट 2 आहे, 3च्या अपोजिट 5 आहे. मग या ठिकाणी बघा राहिलेला कोणता अंक किंवा कोणता नंबर, तर 6 जो आहे, तर 6च्या अपोजिट कोणता नंबर असेल, तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की 1 असेल. बरोबर, कारण की डायसला फेसेस किती असतात, तर 6 असतात. म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय असणार, तर ऑप्शन नंबर डी. राईट. अशाच प्रकारचे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर बघा समोर तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. एसटीआय मुख्य 2012ला हा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. तर आपल्याला विचारलेला आहे की फास्याच्या 2 अवस्था दिलेल्या आहेत, तर 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल? बरोबर. तर 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल, हा प्रश्न विचारलेला आहे एसटीआय मुख्य 2012ला. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला यावरती प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा एकदम सिंपल असा प्रश्न होता की आपल्याला विचारलेला आहे की 2च्या विरुद्ध अंगास कोणता अंक असेल. आता या ठिकाणी कॉमन नंबर 3, या ठिकाणी पण 3. सेम आपली कन्सेप्ट क्लॉकवाईज. बरोबर, 3 आहे पहिली डायग्राम. बरोबर, 3च्या समोर 1 आणि 1च्या समोर क्लॉकवाईज 5. सेम दुसरी डायग्राम, ही दुसरी डायग्राम घेऊयात आपण. 3च्या खाली 3 लिहायचं, समोर क्लॉकवाईज 4 आणि 4च्या समोर क्लॉकवाईज काय येणार, तर 2 येणार. मग आपल्याला काय विचारलेलं आहे की 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल? बघा हा 2 आहे, 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल, तर 5 असेल. बघा ऑप्शन नंबर डी. राईट. याचप्रमाणे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. मग 3च्या अपोजिट काय असणार, तर 3च्या अपोजिट काय असेल, तर 6 असेल, कारण की 6 हा नंबर काय आहे, तर या ठिकाणी मिसिंग दिसतो आपल्याला. बरोबर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. बघा आता हा प्रश्न सुद्धा एसटीआय मुख्य परीक्षा 2017ला विचारलेला आहे. ओके. एका इष्टिका चितीच्या 1 ते 6 ठिपके असलेल्या 2 स्थिती खाली दर्शवल्या आहेत. जेव्हा 3 ठिपके वरील पृष्ठभागावर असतील तेव्हा किती ठिपके खालच्या पृष्ठभागावर असतील, असा साधा आणि सरळ प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर बघू शकता आपण या ठिकाणी आपल्याला ठिपके दिलेले आहेत. बरोबर, या ठिकाणी नंबर नाहीत, पण या ठिकाणी ठिपके दिलेले आहेत. आता बघा ही झाली आपली पहिली डायग्राम, ही आहे दुसरी डायग्राम. आपण कन्सिडर करूयात हे जे 3 ठिपके दिलेले आहे यांना 3 असा नंबर आपण देऊयात. बघा पहिल्या डायग्राम मध्ये 3 म्हणजे या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 3, हे जे सेम ठिपके दिसतोय आपल्याला, 2 ठिकाणी सेम ठिपके दिसले, आपण त्यांना कन्सिडर केलं. बरोबर. मग या ठिकाणी 3 ठिपके आहे, आपण त्यांना 3 असा नंबर दिला. आपली क्लॉकवाईज डायरेक्शन, 3 ठिपक्यांच्या समोर 1 ठिपका आहे. बरोबर, आणि 1 ठिपक्याच्या समोर काय आहे, तर 5 या ठिकाणी ठिपके दिसतात. बरोबर. दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा, दुसऱ्या डायग्राम मध्ये 3 ठिपकेच्या समोर 3च्या खाली 3, 3च्या समोर 2 ठिपके दिसतात. 2 ठिपक्यांच्या समोर आपल्याला 6 ठिपके या ठिकाणी दिसत आहे. बरोबर. मग बघा आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की जेव्हा 3 ठिपके खालच्या पृष्ठभागावर असतील, बरोबर, आणि काय जेव्हा 3 ठिपके वरील पृष्ठभागावर असतील, जेव्हा किती ठिपके खालच्या पृष्ठभागावर असतील, असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपण सरळ बघू शकतो की 5च्या अपोजिट 6 ठिपके आहेत, 1च्या अपोजिट 2 ठिपके आहेत. मग 3च्या अपोजिट किती ठिपके असतील, तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की जे ठिपके मिसिंग आहे ते म्हणजेच किती, तर 5. ऑप्शन नंबर सी. राईट. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. फक्त थोडंसं लॉजिक लावावं लागतं आणि गोंधळायचं नाही, फक्त लॉजिक लावायचं, आणि अशा प्रकारचे इझी प्रश्न आपल्याला 1 ते 2 मार्क्स परीक्षेमध्ये हमखास देऊन देतात. बरोबर. बघा पुढं बघा टाईप 2. आता टाईप 2 मध्ये बघा हा प्रश्न युपीएससी सीसॅटला विचारलेला आहे 2012ला. ओके. आता यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. या ठिकाणी आपल्याला लेटर दिलेले आहे, अक्षर दिलेले आहे एबीसीडी मधील. विशिष्ट गतीनंतरच्या एका घनाच्या 3 अवस्था खाली दाखवलेल्या आहेत. आता बघू शकता आपण या ठिकाणी के ए बी एच एम के आणि बी पी एच अशा टाईपचे आपल्याला जे काही डायस आहे दिलेले आहेत, आणि विचारलेलं आहे की ए च्या विरुद्ध बाजूवर कोणते अक्षर असेल. बरोबर, किंवा कोणते अक्षर आहे. तर सेम आता या ठिकाणी काय करायचं, हा एकच डायस आहे, याला फिरवलेला आहे, आणि त्याचे जे काही 3 फिगर आहे आपल्याला दाखवलेले आहे, एकच डायस आहे. यामध्ये काय करायचं, 2 डायस घ्यायचे, त्यामध्ये फक्त एकच लेटर सेम असेल. आता आपण बघूयात, या ठिकाणी के आहे आणि या ठिकाणी सुद्धा के आहे. बरोबर, म्हणजे एकच लेटर या ठिकाणी सेम दिसतो. मग हे पहिला डायस आणि दुसरा डायस आपण या ठिकाणी कन्सिडर करूया.
ओके, मग बघा आता के पहिल्या डायस मध्ये के च्या समोर बघा क्लॉकवाईज डायरेक्शनला बी आणि समोर बीच्या समोर क्लॉकवाईज डायरेक्शनला ए दिसतो, राईट. दुसऱ्या फिगर मध्ये सेम के आहे, के च्या खाली के, समोर बघा के नंतर क्लॉकवाईज डायरेक्शनला एम दिसतो आपल्याला आणि समोर एमच्या समोर क्लॉकवाईज डायरेक्शनला एच दिसतो या ठिकाणी. आपल्याला प्रश्न काय विचारला की ए च्या विरुद्ध बाजूवर कोणते अक्षर आहे. आता ए आहे आणि ए च्या विरुद्ध बाजूवर कोणते अक्षर आहे, तर एच या ठिकाणी आपल्याला दिसतो ऑप्शन नंबर 1 मध्ये, राईट. अशाच टाइप मध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे. आता काहींचं म्हणणं असेल की बघा आपण तिसरा किंवा दुसरा डायस जर घेतला तर काय येईल आन्सर, सेम आन्सर येतं, आन्सर चुकत नाही. ओके, तुम्ही ट्राय करू शकता, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दुसरा आणि तिसरा डायस घेऊ शकता. ठीक आहे, बघा पुढे जाऊयात. आता हा जो प्रश्न आहे हा सीटी म्हणजे क्लरिकल टायपिस्ट मुख्य परीक्षा 2022 ला विचारलेला आहे. खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि अचूक उत्तराचा पर्याय निवडा. यम हे अक्षर असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. आता मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 फिगर दिलेल्या होत्या, आता या ठिकाणी आपल्याला 4 फिगर दिलेले आहेत, बरोबर. मग सेम आहे प्रोसिजर, सेम कन्सेप्ट आहे. कोणतेही 2 डायस चूज करायचे, कोणतेही 2 डायस निवडायचे आणि एक कॉमन लेटर या ठिकाणी बघायचा. बघूयात पहिल्या फिगर मध्ये आणि दुसऱ्या फिगर मध्ये काय आपल्याला दिसतं. या ठिकाणी आपल्याला एकही लेटर सेम दिसत नाही. मग तिसरी फिगर आणि पहिली फिगर रिलेट करूयात. या ठिकाणी ओ आहे पण क्यू पण आहे, या ठिकाणी सुद्धा ओ आहे आणि क्यू पण आहे, म्हणजे हे पण बसणार नाही. चौथ्या फिगरला आपण रिलेट करूया पहिल्या फिगर सोबत. या ठिकाणी क्यू दिसतो, या ठिकाणी सुद्धा क्यू दिसतो, म्हणजे बघा हा क्यू आणि हा क्यू एकच लेटर या ठिकाणी आपल्याला सेम दिसतोय, म्हणजे आपण पहिली फिगर आणि चौथी फिगर यांना आपण कम्पेअर करूया एकमेकांसोबत. ठीक आहे, मग बघा या ठिकाणी पहिल्या फिगर मध्ये कॉमन लेटर क्यू आहे, क्यूच्या समोर क्लॉकवाईज डायरेक्शनला एल आहे आणि एलच्या समोर क्लॉकवाईज डायरेक्शनला ओ दिसतो, बरोबर. त्यानंतर बघा चौथ्या फिगर मध्ये क्यू आहे, क्यूच्या समोर क्लॉकवाईज डायरेक्शनला एन आणि एनच्या समोर क्लॉकवाईज डायरेक्शनला आपल्याला पी या ठिकाणी दिसतो. ओके, मग आपल्याला काय विचारलेलं आहे की एम हे अक्षर असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. आपल्याला एम च्या अपोजिट कोणतं अक्षर असेल असा बेसिक असा प्रश्न विचारलेला आहे. तर मग बघा या ठिकाणी ओ च्या अपोजिट काय आहे, पी आहे, एल च्या अपोजिट एन आहे आणि क्यू च्या अपोजिट म्हणजेच एम च्या अपोजिट काय असणार, या ठिकाणी क्यू असेल, राईट. म्हणजेच आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आता या ठिकाणी हे जे 2 डायस आहे हे का दिलेले आहेत, तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो जो लेटर आहे तो शोधण्यासाठी आपल्याला हे 2 एक्स्ट्रा डायस दिलेले असतात. ओके, समजलं असेल तुम्हाला. बघा पुढचा प्रश्न, हा प्रश्न विचारलेला आहे गट क पूर्व 2018 ला. खालील चौकोनाकृती ठोकळ्याच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि 1 च्या विरुद्ध बाजूस अंक शोधा. आता आधी आपण बघितलं की लेटर दिलेले होते, आता या ठिकाणी आपल्याला नंबर दिलेले आहेत म्हणजेच अंक दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की 1 च्या विरुद्ध बाजूस अंक शोधा. आता सेम ज्याप्रमाणे आपण 2 सेम लेटर किंवा 2 सेम नंबर शोधत आलो त्याचप्रमाणे आपण 2 डायस घ्यायचे आणि सेम या ठिकाणी नंबर शोधायचा. आता पहिली फिगर आणि दुसऱ्या फिगर मध्ये आपल्याला सेम नंबर दिसतोय का, तर नाही दिसत, बरोबर. मग आपण पहिली फिगर आणि तिसऱ्या फिगर मध्ये बघा या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी सुद्धा 3 आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 3 आहे, हे फिगर आपल्याला बसत नाही. त्यामुळे चौथ्या फिगरला आपण या ठिकाणी कम्पेअर करूयात. तर या ठिकाणी बघा 5 आणि 3 दिसतं, या ठिकाणी सुद्धा 5 आणि 3 आहे, हे सुद्धा नाही बसत. मग आपण दुसरी आणि तिसरी फिगर बघूयात. या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 नाही, या ठिकाणी बघा 6 दिसतोय आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला 6 दिसतोय, राईट. म्हणजेच या ठिकाणी एकच नंबर आपल्याला कॉमन दिसतोय. मग आपण दुसरी फिगर आणि तिसरी फिगर या ठिकाणी घेणार. बघा क्लॉकवाईज डायरेक्शनला जाऊयात. 6 च्या समोर 1 आहे क्लॉकवाईज डायरेक्शन आणि 1 च्या समोर आपल्याला 2 दिसतं, बरोबर. त्याच्यानंतर बघा तिसरी फिगर 6 च्या समोर क्लॉकवाईज डायरेक्शनला 3 दिसतं आणि 3 च्या समोर क्लॉकवाईज डायरेक्शनला आपल्याला या ठिकाणी 4 हा नंबर दिसतोय. आणि प्रश्न विचारलेला आहे की 1 च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल किंवा अंक शोधा असा प्रश्न विचारलेला होता. मग 1 च्या अपोजिट कोणता आहे, तर 3 आहे, ऑप्शन नंबर
डी. बरोबर. अशाच प्रकारे आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि सराव जर केला आपण तर अशा टाईपचे प्रश्न आपल्याला एकदम इझी वे मध्ये सॉल्व्ह करता येतात आणि आपल्याला 2 ते 3 मार्क्स हमखास परीक्षेमध्ये देऊन जातात. ओके. तर बघा, रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की 1700 पदांची तलाठी भरती येणार आहे. त्याचबरोबर 70,000 पदांची या ठिकाणी गट क गट ब परीक्षेचं अनाउन्समेंट झालेलं आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या परीक्षेची भरती होणार आहे. तर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क करा आणि तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकतात. ओके, या ठिकाणी थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.